आम्ही त्यांना गारेगार मामा म्हणायचो. सकाळी 9 वाजेपर्यंत आमच्या गावात पाव बटर विकून 3-3.5 मैल त्यांच्या गावी जाऊन दुपारनंतर चुरमुरे फुटाणे तर कडक उन्हाळ्यात गारेगार बर्फाचे गोळे विकायला यायचे. तो काळ वेगळाच होता. सगळेच व्यवहार पैशाने होत नव्हते. वस्तूंच्या बदल्यात वस्तू दिली जायची. त्यांच्या सायकलीची रचना तशीच होती. सायकलीला जागोजागी हुक मारले होते. प्रत्येक हुकाला एक एक पिशवी अडकवलेली असायची आणि सायकलच्या नळीच्या मध्यभागी एक प्लास्टिकचं पोतं दोन्ही बाजूला टांगलेलं असायचं. त्यामध्ये ते गोळा होणारे धान्य, कडधान्य, करंजीच्या बिया, एरंडाच्या बिया असं काही बाई गोळा करायचे. फक्त नोकरदार वर्गांच्याकडून काय ते 1-2 रुपये मिळायचे. मामांचं वय 60च्या आसपास आलेलं. हुरूप त्यांचा वाखाणण्याजोगा होता. मामा तशी फार बोलकी व्यक्ती. कायम आपल्या मुलाबद्दल म्हणजे मारोतरावबद्दल मोठ्या आदराने बोलायचे आणि पत्नी सरूबाई यांचं सुद्धा फार कौतुक करायचे.